काही दिवसांपूर्वी मी एक पिक्चर बघितला, ओ माय गॉड पार्ट 2. यामध्ये पंकज त्रिपाठी आहे आणि या पिक्चरचं विशेष म्हणजे असं आहे की त्या पिक्चरमध्ये जो विषय हाताळला गेलेला आहे ना, तो खरंच खूप गंभीर आहे. ज्यांच्या घरामध्ये हा विषय होत आहे, ज्या मुलांना हे फेस करावं लागत आहे, त्यांनाच हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. इतरांना हा विषय हास्यास्पद वाटेल. पण मित्रांनो, तुम्ही जर हा पिक्चर बघितलेला नसेल तर हा पिक्चर नक्की बघा. आणि या पिक्चरमध्ये विषय आहे हस्तमैथून. हा पिक्चर जर तुम्ही बघितला नसेल तर थोडक्यात मी या पिक्चरची स्टोरी सांगतो. एक मुलगा असतो, त्याला असं सांगितलं जातं की त्याच्या लिंगाची साईज छोटी आहे, त्यामुळे तो या समाजामध्ये कुठेही उभा राहू शकत नाही किंवा त्याची काही जागाच नाही आहे, का तर त्याची लिंगाची साईज छोटी आहे. मग त्याच्या मनामध्ये विचारायला लागतो की ही लिंगाची साईज मोठी कशी करणार. तर तो सगळ्यात पहिलं जातो कुठे, तर शाळेमध्ये जातो विचारायला की असं असं असतं का, की हे किती साईज असते, काय करायला पाहिजे. तर तिथे त्याला ती माहिती दिली जात नाही. मग तो बाहेर पडतो, शाळेच्या बाहेर पडतो आणि समाजामध्ये जातो. समाजामध्ये विचारायला सुरुवात करतो की लिंगाची साईज माझी छोटी आहे, मोठी करायची, कशी करायची, काय करायचं, हे प्रश्न विचारायला जातो. तिथे त्याला काही लोक भेटतात, ते त्याला मदत करतात, पण चुकीची लोक भेटतात आणि चुकीची मदत करतात. एक त्याला माणूस भेटतो, तो त्याला एक तेल देतो, हे तेल लाव, लिंगाची साईज वाढून जाईल. तो ते प्रयत्न करतो पण त्याच्याने काही फरक पडत नाही. दुसरा एक माणूस भेटतो, तोच सांगतो की माझ्याकडे एक तपासणी आहे तुझ्या लिंगाची साईज वाढवण्यासाठी, किंवा ती पहिले तपासणी करून बघायला पाहिजे की लिंगाची साईज खरंच छोटी आहे का. मग ती तपासणी करून त्याला कळतं, अरे आपली लिंगाची साईज खरंच छोटी आहे. मग तो सुद्धा त्याच्याकडनं काही औषधं देतो, मग ते पण तो प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा काही फरक पडत नाही. फायनली असं होतं की तो मुलगा प्रचंड डिप्रेशनमध्ये जातो आणि आणखीन काही चुकीच्या गोष्टी करून बसतो. असं केल्यानंतर त्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास तर होतोच, पण त्याचबरोबर त्याची बदनामी सुद्धा व्हायला लागते. तर मित्रांनो, असा हा पिक्चर आहे आणि शेवटी तो मुलगा जे करत आहे ते कशा प्रकारे योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवलं जातं. या ठिकाणी मला तुम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे ना, तो हा आहे की त्या मुलाला कुठल्याही प्रकारचं औषध देण्याची गरज नव्हती. त्या मुलाला एकच गरज होती, ती म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं. मित्रांनो, अनेक वेळेला अनेक फॅमिलीमध्ये मुलं ज्यावेळेला मोठे होतात, त्यामध्ये मुली ज्यावेळेला मोठ्या होतात त्यावेळेला मुलींना मुलींच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल सांगण्यासाठी आई असते, मोठी बहीण असते, मैत्रिणी असतात, शाळेत सुद्धा अनेक वेळेला सेक्स एज्युकेशन घेतलं जातं आणि त्या मुलींना त्यांच्या आईकडनं खरंच खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळते. पण प्रॉब्लेम जो होतो ना, तो मुलांचा होतो आणि मुलांना प्रॉब्लेम होतो हे पहिली गोष्ट कोणाला कन्सिडरच नसतं, त्यात काय प्रॉब्लेम आहे. पण मुलांना या गोष्टी सांगण्यासाठी कोणच पुढे येत नाही आणि मुलं स्वतः काही गोष्टी बनवत जातात. मित्रांनो, मी ज्यावेळेला टीनेज मध्ये होतो आणि मी ज्यावेळेला सायन्स या क्षेत्रामध्ये गेलो, त्यावेळेला माझे जे ज्युनियर्स होते, जे 9वीतली मुलं होती, 10वीतली मुलं होती, त्यांना माहिती होतं की मी सायन्सला आहे, तर ते माझ्याकडे विचारायला यायचे की लिंगाची साईज किती असली पाहिजे, मग ते काय आहे, कसं. त्यांना उत्सुकता असायची पण त्यांना सांगण्यासाठी कोणच नसायचं. हे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर मी ज्याला मेडिकलमध्ये गेलो त्यावेळेला जी मुलं सायन्स बॅकग्राऊंडची नव्हती, कॉमर्स बॅकग्राऊंडची होती, आर्ट्स बॅकग्राऊंडची होती, ही मुलं आम्हाला विचारायला यायची की तू डॉक्टर आहे तर आम्हाला ही माहिती पाहिजे, ते सांग काय होतं, कसं असतं, किस केल्यावरती बाळ होतं का. म्हणजे असे क्षुल्लक प्रश्न असतात. हे क्षुल्लक प्रश्न बोलायला नको, त्यांचे जेन्युइन प्रश्न असतात, असे प्रश्न विचारले जायचे. हे मला सुद्धा विचारले गेलेले आहेत ज्यावेळेला मी मेडिकल स्टडी करत होतो. माझे जे मित्र होते किंवा माझे जे कलिग होते, जे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये नव्हते, ते नॉर्मल कॉमर्स बॅकग्राऊंड किंवा इंजिनिअरिंग किंवा BA करत होते पण मेडिकल बॅकग्राऊंडमधून नव्हते, त्या लोकांचे हे प्रश्न होते. तर मुलांना या प्रश्नांची उत्तर देणार कोण. अनेक वेळेला ज्या वेळेला एखादा मुलगा वयामध्ये यायला लागतो, त्याच्या लिंगाचा आकार हळूहळू वाढायला लागतो, त्या लिंगाचा रंग बदलायला लागतो, आजूबाजूला केस यायला लागतात, ते केस टोचायला लागतात. पण यांना सगळ्यांना सामोरं कसं जायचं. लिंग ज्या वेळेला वाढायला सुरुवात होतो त्यावेळेला त्या लिंगाला कसं मॅनेज करायचं, कसं ठेवायचं,
ज्या वेळेला आपण एखादी पॅन्ट घालतो त्यावेळेला लिंग त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ताठरता अचानक आली तर ती ताठरता आलेली असताना इतरांना बाहेरून दिसायला नको म्हणून ते कसं हे करायचं, हे अनेक प्रॉब्लेम मुलं फेस करतात, पण त्यांना कोणीही मदत करत नाही. तर मित्रांनो, या पिक्चरमध्ये असंच सांगितलेलं आहे की या मुलांना स्पष्टपणे माहिती देणं गरजेचं आहे आणि ही माहिती खरं सांगायचं झालं तर फॅमिलीमधून देणं गरजेचं आहे. यामध्ये वावगं काहीच नाही आहे किंवा यामध्ये तुम्ही अश्लील काही तुमच्या मुलांबरोबर बोलत आहात असं काही नाही आहे. जसं की माझा हात आहे, हे माझे केस आहेत, हे माझं नाक आहे, तसंच लिंग सुद्धा आपल्या शरीराचा एक भाग आहे. फक्त या ठिकाणी आपण जे शब्द वापरतो ना या लिंगासाठी ते थोडेसे विचित्र शब्द वापरतो. तुम्ही मुलांना जर तुम्हाला काही समजवायचं असेल तर त्यांना तुम्ही शिश्न हा शब्द वापरू शकता. मुलींना काही समजवायचं असेल तर योनी हा शब्द वापरू शकता. हे सायंटिफिक वर्ड आहे. या शब्द जर तुम्ही वापरले तर त्या मुलांना सुद्धा त्या अवयवांबद्दल थोडीशी आस्था किंवा रिस्पेक्ट त्यांना येईल. नाहीतर आपण असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द वापरतो, अश्लील शब्द वापरतो किंवा काही हास्यास्पद शब्द वापरतो, जसं की तुझं सामान किंवा नुन्नी किंवा म्हणजे असे अनेक शब्द असे वापरले जातात या ठिकाणी. तर ते शब्द न वापरता त्या अवयवाचं हास्यास्पद काहीही न करता चांगल्या पद्धतीमध्ये जर मुलांना सांगितलं तर अनेक जणांना काही जो त्रास होणार आहे, काही लोकांचे जे विचार असतात मनामध्ये ते त्यांना जास्त त्रास होणार नाही. तो जो मेंटल ब्लॉक असतो तो राहणार नाही. आणि अनेक जण असे असतात त्यांना तरुण झाल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न असतात. माझ्याकडे अनेक वेळेला असे रुग्ण येतात आणि सांगतात की डॉक्टर, मी लहानपणी खूप चुका केल्या त्याच्यामुळे मला त्रास होतोय, त्याच्यामुळे मला आत्ता हा जो पोटाचा त्रास होतोय किंवा माझं शरीर वीक आहे ते त्याच्यामुळे आहे का, तर मी लहानपणी खूप चुका केल्या. चुका म्हणजे काय, तर त्या व्यक्तीने लहानपणी म्हणजे कधी तर टीनेजमध्ये त्याने हस्तमैथून केलेलं असतं. तर हस्तमैथून त्याने त्यावेळेला केलेलं असतं. त्यावेळेला तो बघत असतो की हस्तमैथून करताना वीर्य बाहेर पडतं आणि तो पुढे जाऊन कुठेतरी वाचतो की वीर्य राखून ठेवलं पाहिजे, वीर्य फुकट नको घालवायला, नाहीतर आपल्या शरीरामध्ये काही त्रास होतो, हे होतो. तर ही लोकांनी ते मनामध्ये ते ठेवलेलं आहे की मी वीर्य फुकट घालवलंय, मी लहान असताना हस्तमैथून केलंय म्हणून मला हा त्रास होतोय, किंवा हस्तमैथून म्हणजे एक पाप आहे, ते मी चुकीचं केलेलं आहे, अशी भावना घेऊन अनेक जण मोठे होतात आणि पुढे जाऊन त्यांना प्रचंड त्यांच्या सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम होतो. विशेष करून मुलांमध्ये ह्या भावना खूप जास्त असतात. मुलींमध्ये सुद्धा ह्या भावना असतात. त्यांना सुद्धा चुकीच्या पद्धतीमध्ये अनेक वेळा सांगितलं जातं आणि त्यामुळे त्यांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो. मित्रांनो, मुली असो किंवा मुलं असो दोन्हीही हस्तमैथून हे करतात, पण ते करत जरी असले तरी ते काही चुकीचं आहे असं नाही. हा एक वेग आहे, याला शुक्रवेग म्हणतात. आयुर्वेदामध्ये 13 वेग सांगितलेले आहेत, त्याच्यापैकी 13वा वेग जो आहे तो शुक्रवेग सांगितलेला आहे, शुक्राचा वेग सांगितलेला आहे. जसं आपल्याला मलवेग येतो, मूत्रवेग येतो, शिंका येतात, ढेकर येतो, हे वेग आहेत आपले, तसाच हा शुक्रवेग आहे. आणि शुक्रवेग आला की तो थांबून नसतो ठेवायचा, तो बाहेर काढायचा असतो. ज्या वेळेला आपलं लग्न नसतं झालेलं त्यावेळेला शुक्रवेग जो येतो त्यावेळेला हस्तमैथून करूनच तो वेग आपल्याला धारण करता येतो. त्यामुळे ते आपण चुकीचं करत आहोत किंवा काही खराब करत आहोत असं नाही आहे. ते एक शरीराची नॅचरल ॲक्टिव्हिटी आहे, हे आपल्याला मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर सेन्सिबल वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ मी बनवावे असं जर तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. कारण ह्या विषयावरती मी आजपर्यंत कधी बोलणं माझं झालेलं नाही आहे. मी 400 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत, पण या विषयावरती मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. पण त्या दिवशी मी ओ माय गॉड नावाचा मूवी जो बघितला त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपले एवढे सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणं महत्त्वाचं आहे. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. यावरती आम्ही एक वेबिनार सुद्धा वाटलं तर अरेंज करू, त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा, आपण त्याच्यावरती बोलू. पण हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.